वाल्मिक कराडला अटक केल्याचा बीडमधल्या स्थानिक वृत्तपत्राचा दावा. पोलीस आणि सीआयडीकडून अधिकृत दुजोरा नाही. संतोष देशमुख हत्येप्रकरणी अंजली दमानियांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस. आरोपींना अटक होईपर्यंत दमानिया आंदोलनावर ठाम. आज पुन्हा ठिय्या आंदोलन. खातेवाटप झाल्यानंतरही 18 मंत्र्यांनी स्वीकारला नाही पदभार. काही मंत्री परदेश दौऱ्यावर गेल्याची माहिती. संभाजीनगर क्रीडा विभागातल्या घोटाळ्याप्रकरणी क्रीडा उपसंचालकांची सलग तिसऱ्यांदा चौकशी. रोज 10 ते 15 लाख रुपये खात्यातून काढल्याचं उघड. सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर भाविकांची गर्दी. थोड्याच वेळात पालखीचं प्रस्थान. येळकोटच्या गजरात होणार भंडाऱ्याची उधळ. आणि अवकाळी पावसाने पिकांचं मोठं नुकसान. 3 जिल्ह्यात 2600 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान. जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक नुकसानीची नोंद.